नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर स्नेहल संजय मराठे. मागील भागात आपण ऐतिहासिक भाषा अभ्यासाच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. त्यांची आवश्यकता काय आहे, का आहे हे जाणून घेतले. आज आपण त्याच्या पुढील घटक क्रमांक 2 भाषा उद्गम व विस्तार याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील भाषा उत्पत्तीविषयक विविध उपपत्तींचा अगोदर विचार करूया. कोणत्याही भाषेच्या उत्पत्तीचा विचार करताना ती भाषा ज्या समाजाची भाषा असते त्या समाजाचा विचार करावा लागतो. कोणत्याही भाषेचा जन्मकाळ निश्चित सांगणे हे अशक्य असते. का? कारण एका भाषेतून दुसरी भाषा जन्माला येत असताना तिला जन्म देणाऱ्या भाषेचा अखेरचा काळ आणि नवीन भाषा जन्माला येऊन ती सर्व समाजाची भाषा होण्यापूर्वीचा काळ ही दोन टोके असलेला कालखंड एकच असतो. तो काही शतकांचा देखील असू शकतो. शिवाय नवीन भाषा समाजमान्य होत असतानाच जुन्या भाषेतून ग्रंथनिर्मितीची प्रक्रिया ही सुरूच राहते. म्हणजे नवीन भाषा जरी आली तरी जुनी भाषेचा वापर हा चालूच असतो. म्हणजे आधीची भाषा आणि नवीन भाषा एकाच वेळी व्यवहारात वावरत असतात. म्हणून एक भाषा कोठे संपते आणि दुसरी भाषा केव्हा सुरू होते हे सांगणे कठीण असते. तथापि एका भाषेतून दुसरी भाषा जन्माला आल्यानंतर ती लोकमान्य होत असतानाच तिचे पुसट असे आविष्कार ज्या काळात झालेले आढळून येतात, तो काळ लक्षात घेता त्या भाषेच्या जन्मकाळाचा अंदाज घेणे शक्य होते. हे लक्षात घेऊनच भाषा अभ्यासक कृपा कुलकर्णी यांनी भाषेला फिनिक्स पक्षाची सार्थ उपमा दिलेली आहे. महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशातील लोकसमूहांची प्रमुख भाषा मराठी आहे. या महाराष्ट्रात इसवी सन 8व्या शतकात मरहट्ट लोकांचे वास्तव्य होते. त्यांच्या मऱ्हाट या बोलीभाषेने कालांतराने मराठी रूप धारण केले. ज्ञानदेवांनी तर 13व्या शतकात या मराठी भाषेबद्दल माझा मराठाची बोल कौतुके अमृतानेही पैजा जिंके असे गौरवोद्गार काढले आहेत. यादव काळात मराठी भाषा समृद्ध होती. याच काळात महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण झाली. या महाराष्ट्र प्रांतातील मराठी भाषा केव्हा अस्तित्वात आली या संदर्भात अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत. त्यासाठी विविध प्रमाणके दिली आहेत. त्यामुळे मराठी भाषेची उत्पत्ती संदर्भातील विवेचन स्वतंत्र अभ्यास विषय ठरतो. आता ह्या मराठीची उत्पत्ती कशी झाली हे आपण बघूया. साधारणपणे मराठी भाषेचा विकास ह्या क्रमाने सांगितला जातो की संस्कृतपासून प्राकृत, प्राकृतपासून अपभ्रंश, अपभ्रंशपासून महाराष्ट्री, महाराष्ट्रीपासून मराठी आणि शेवटी मराठी ह्या क्रमाने मराठी भाषेचा विकास झाला असे मानले जात असते. मराठी भाषेचा जन्मकाळ निश्चित करताना देखील मराठी भाषा निर्मितीपूर्वी समाज जीवनात व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या प्राकृत व अपभ्रंश या भाषा लोप पावून मराठीचा वापर केव्हा सुरू झाला याचा विचार करणे आवश्यक आहे. अपभ्रंश भाषेचा उदय होत असतानाच प्राकृत भाषेतून ग्रंथलेखन सुरूच होते. यावरून मराठीचा जन्म होण्यापूर्वी समाज व्यवहारात कोणती एकच प्राकृत भाषा रुजली होती हे स्पष्ट होत नाही. उलट विविध प्राकृत भाषा बोलणारे जनसमुदाय एकत्र येऊन त्यांच्यातील परस्पर भाषेच्या देवघेवीतूनच म्हणजे वेगवेगळ्या प्राकृत भाषांच्या मिश्रणाने मराठी भाषा सिद्ध झाली असण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी केवळ अंदाजाने मराठीचा उत्पत्तिकाल निश्चित करणे अयोग्य ठरते. त्यासाठी पुराव्यांचा आणि साधनांचा आधार घेऊनच ही बाब सिद्ध करावी लागते. अर्थात हे पुरावे आणि साधनेही विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासकांनी मराठीतील प्राचीन ग्रंथसंपदा, रूढी परंपरेतून निर्माण होणारे लोकसाहित्य, शिलालेख, ताम्रपट आणि मराठीविषयक ऐतिहासिक ज्या काही नोंदी झाल्या आहेत त्यांच्या सहाय्याने मराठीचा जन्मकाळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारे निश्चित केलेला जन्मकाळ बऱ्याच प्रमाणात विश्वासार्ह आणि संभवनीय ठरणाराच असल्याचे स्पष्ट होते. ह्या मराठीच्या उत्पत्तीसंबंधी काही मते मांडण्यात आलेली आहेत.
मराठी भाषेच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी कोणती, मराठीचा उद्गम कोणत्या प्राकृतापासून झाला आणि केव्हा झाला याविषयी वेगवेगळी मते मांडली गेली आहेत. मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून निघाली हे एक मत आहे, परंतु संस्कृत ही मराठीची जननी होऊ शकत नाही. कारण वर्णप्रक्रिया, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारातील फरक, वाक्प्रचार, विभक्ती प्रत्यय, वाक्यरचना इत्यादी बाबतीत मराठीची प्रकृती ही संस्कृत भाषेपेक्षा निश्चितच भिन्न आहे. तसेच पुढील एक मत अजून आहे की वेदकालीन ज्या बोली होत्या त्यापासून मराठीचा जन्म झाला. हे मत येण्याचे कारण म्हणजे संस्कृत भाषेमध्ये न दिसणारे व प्राकृत भाषेमध्ये असणारे काही विशेष आपल्याला सापडतात. परंतु एवढ्यावरूनच मराठी भाषा प्राकृत भाषेपासून निर्माण झाली असे म्हणणे चुकीचे आहे. दुसरे म्हणजे वेदकालापासून म्हणजे इसवी सन 500 ते 700 पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या. त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही. पुढील मत असं आहे की प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाली. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून हा एक मोठा प्रश्न आहे, कारण की याचे उत्तर नेमके मिळत नाही. मराठी भाषेत संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश भाषेचे अवशेष सापडतात. त्यामुळे कोणत्याही एका प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाली असे आपणास म्हणता येणार नाही. प्राकृत भाषेपासून ज्या आधुनिक वर्तमान बोली निर्माण झाल्या आहेत त्यापैकी गुजराती, सिंधी, बंगाली, हिंदी या भाषेत आणि मराठी भाषेच्या स्वरूपामध्ये निश्चितच फरक आहे. हिंदी भाषा ही शौर सेनेपासून निर्माण झाली किंवा गुजराती व सिंधी भाषा ह्या अपभ्रंश भाषेपासून निर्माण झाल्या. बंगाली भाषा ही मागधी भाषेपासून उत्पन्न झाली असे आपल्याला म्हणता येते. परंतु मराठी भाषेच्या संदर्भात असे कोणते एक विधान करू शकत नाही की अमुक एका भाषेपासून मराठी भाषा ही निर्माण झाली आहे. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो, तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्वच्या सर्व रूप स्वीकारलेले दाखवता आले पाहिजे. मात्र मराठीच्या संदर्भात असे दिसते की नाम विभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून घेतलेला दिसतो आणि आख्यात, विभक्ती, क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात. प्रसिद्ध भाषा अभ्यासक ची. वी. वैद्य यांच्या मते मराठी भाषेची निर्मिती इसवी सन 8व्या शतकात शंकराचार्यांनी केलेल्या वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनातून झाली. धार्मिक अथवा वैचारिक क्रांतीमुळे भाषेत काही प्रमाणात बदल होत असले तरी नव्या भाषेच्या निर्मितीसाठी ही काही कारणमीमांसा योग्य ठरत शकत नाही. तसेच मराठी ही बालभाषेपासून निर्माण झाली असे मत मोघमपणे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मांडले होते. पण बालभाषा म्हणजे कोणती भाषा हे निश्चित नसल्याने या मताचा देखील विचार करता येत नाही. पाली, मागधी, अर्धमागधी किंवा महाराष्ट्री या प्राकृत भाषांपैकी कोणत्या तरी एकीपासून मराठीची निर्मिती झाली, कोणत्या तरी एकाच प्राकृतापासून मराठी निघाली असे म्हणता येणार नाही. प्रत्येक प्राकृतापासून मराठीने थोडे थोडे ऋण घेतले आहेत. आता पुढील जो घटक आहे अभ्यासाचा तो म्हणजे पिजिन प्रक्रिया आणि क्रियोल प्रक्रिया. अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे विद्यार्थ्यांनो हा परीक्षेच्या दृष्टीने. साऊथवर्थ यांनी या प्रक्रियेच्या आधारे मराठीच्या निर्मितीचा विचार केलेला आहे. कारण दोन भिन्न भाषिक गट एकत्र येऊन परस्परांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस दोघांनाही समजणारी भाषा अवगत नसल्याने या दोघांच्या भाषा संपर्कातून एक संकरित भाषा निर्मितीची शक्यता असते, म्हणजे नव्याने उत्पन्न होणारी तिसरीच एक भाषा. उदाहरणार्थ द्रविड भाषा बोलणाऱ्या समाजातील काही गटांचा महाराष्ट्री प्राकृत बोलणाऱ्या आर्यांशी ज्यावेळेस संबंध आला त्यानंतर महाराष्ट्री प्राकृत स्वीकारताना द्रविडांनी स्थानिक किंवा तिथली जी नीच भाषा होती म्हणजे लोकल त्यानुसार तिचं स्वरूप त्यांनी काही प्रमाणात बदलले आणि मग यातून जी तयार झाली नवीन भाषा तिलाच पिजिन भाषा असे म्हटले गेले आहे. म्हणजेच पिजिन प्राकृत ही निर्माण झाली. अशा भाषेतील व्याकरण व्यवस्था, लक्ष भाषा, स्वभाषा
लक्ष म्हणजे समोरची जी भाषा शिकायची आहे ती आणि आपली भाषा जी आहे ती, ह्या दोघांमधली वैशिष्ट्ये घेऊन तयार केलेली असली तरी स्वन उच्चारण स्वभाषेनुसारच करण्याची प्रवृत्ती असते. कारण की मनुष्य ज्या आपल्या भाषेतून मातृभाषेतून बोलत असतो त्या भाषेच्याच लकबी उच्चारणशैली त्याने आत्मसात ह्या केलेल्या असतात. मात्र दुसरी भाषा आत्मसात होताच पिजिन भाषा बोलण्याची गरज पडत नाही. क्वचित प्रसंगी मात्र हीच पिजिन भाषा स्वभाषा म्हणून स्वीकारल्या जाऊन तिचे क्षेत्र विस्तारते, म्हणजे ती अधिक मोठ्या प्रमाणावर ती बोलली जाते. आणि या पद्धतीने तयार झालेल्या नव्या विकसित भाषेला क्रियोल हे नाव देण्यात आले आहे. क्रिएशन म्हणजे निर्मिती या अर्थानेच हा शब्द आलेला असावा. जसे आधीच्याच उदाहरणातील पुढे आर्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव वाढला आणि त्यामुळे ह्या द्रविडांनी आपल्या भाषेचा त्याग केला आणि पिजिन प्राकृतचा निज भाषा म्हणजे लोकल भाषा म्हणून स्वीकार केला. मराठी अशा प्रक्रियेतून तयार झालेली क्रियोलाइज प्राकृत भाषा असावी असा विचार साऊथवर्थ यांनी मांडला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषा उत्पत्ती विषयक असलेल्या विविध उत्पत्तींचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला. पुढील भागात आपण मराठीची पूर्वपीठिका अभ्यासणार आहोत. धन्यवाद.